तर आता बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवली मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे। संतप्त कुटुंबियांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातलाय। परवानगीशिवाय गर्भाशय काढल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। कुटुंबियांनी केलेले आरोप डॉक्टरांनी मात्र फेटाळले। कुटुंबियांकडून सखोल चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी यावेळेला करण्यात आली। आमच्या लेकराची भरपाई डॉक्टरला देवा। सगळं हो माझ्या नातवंडाची सेवा द्यायला करा। शिक्षण दुखणं सगळं काय यायचं कर्जी मध्ये त्याचं कोण करणार? दिवाळी शेकडे झाले माय नाही द्यायचं। एकात माय असती मोठी, बाप गेला तर माय राहते तर मोठं करत। आता कोण करणार मोठं द्यायचं पालन? काय शिक्षणापासून यायला दुःखापासून याची भरपाई देवा। कदाचित किंबहुना बीपीचा त्रास व त्या कारणास्तव त्यांना परत ऑपरेशन थिएटरमध्ये त्या डॉक्टरांनी घेण्यात आले। स्त्रीरोग तज्ज्ञांनी त्यांच्यावरती ऑन टेबल जेव्हा ऑपरेशन केले तेव्हा त्यांना रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले व त्याच्यासाठी त्यांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची अत्यंत जीव वाचवण्यासाठी गरज भासल्या कारणास्तव ती काढावी लागली। पण त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा पेशंट वॉर्डमध्ये शिफ्ट केला त्याच्यानंतर त्यांचं थोड्या वेळातच निधन